सोनं? फक्त एक चमकदार धातू? नाही, ही त्याहून खूप मोठी गोष्ट आहे. ही एक कल्पना आहे, एक असा शक्तिशाली विश्वास ज्याने हजारो वर्षांपासून आपल्या मानवी संस्कृतीला आकार दिला आहे. चला तर मग पैशाच्या या रंजक प्रवासामागचं मानसशास्त्र आज समजून घेऊया. चला एका इंटरेस्टिंग प्रश्नानं सुरुवात करूया. जरा विचार करा, आजपर्यंत मानवानं खाणीतून काढलेलं सगळं सोनं जर आपण एकत्र केलं तर त्याचा आकार किती मोठा असेल? या प्रश्नाच्या उत्तरातच सोन्याची दुर्मिळता आणि त्याचं खरं मूल्य दडलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण याचं उत्तर आहे आपल्या कल्पनेपेक्षा खूपच लहान. जगात तितकं सोनं नाहीये जितकं आपल्याला वाटतं, आणि हीच दुर्मिळता त्याला इतकं मौल्यवान बनवते. मग या दुर्मिळ सोन्याचं होतं तरी काय? बघा, यातलं जवळपास 45% सोनं तर दागिन्यांसाठी वापरलं जातं, फक्त 10% उद्योगांमध्ये, आणि उरलेलं एक प्रचंड मोठा हिस्सा म्हणजे तब्बल 45% जगभरातल्या तिजोऱ्यांमध्ये फक्त एक गुंतवणूक म्हणून पडून आहे. विचार करा. आणि इथेच पैशाच्या इतिहासातली पहिली आणि सगळ्यात मोठी मानसिक झेप घेतली गेली, उपयुक्ततेकडून विश्वासाकडे. जिथे वस्तूच्या प्रत्यक्ष उपयोगापेक्षा तिच्यावर असलेल्या सामूहिक विश्वासाला जास्त महत्त्व मिळालं. म्हणजे सुरुवातीच्या काळात पैसा म्हणजे काय, तर एक उपयुक्त वस्तू. उदाहरणार्थ गाय. का? कारण ती दूध देते, शेतीला मदत करते आणि गरज पडल्यास अन्नही बनते. म्हणजे तिचं एक स्वतःचं नैसर्गिक मूल्य होतं. पण विचार करा, चलन म्हणून गाय वापरण्यात एक मोठी अडचण होती. ती आजारी पडू शकते किंवा मरू शकते. म्हणजे काय, तर तुमची सगळी संपत्ती एका रात्रीत शून्य होऊ शकते. बरं, आणि लहान सहान व्यवहार कसे करायचे? समजा फक्त एक भाकरी विकत घ्यायची आहे, मग त्यासाठी अर्धी गाय कशी देणार? शक्यच नाही, बरोबर? यामुळे रोजच्या खरेदी विक्रीत मोठीच अडचण यायची. आणि विचार करा, व्यापारासाठी जनावरांचा अख्खा कळप घेऊन मैलोन-मैल प्रवास करणं किती अवघड असेल नाही का? या सगळ्या त्रासामुळेच एका सोप्या आणि टिकाऊ पर्यायाची गरज भासू लागली. आणि तो पर्याय होता सोनं. बघा, गाय नाशवंत आहे, तिचे छोटे भाग करता येत नाहीत आणि ती सोबत घेऊन फिरणंही अवघड आहे. या उलट सोनं, ते टिकाऊ आहे, त्याचे हवे तेवढे लहान भाग करता येतात आणि ते कुठेही सहज नेता येतं. याच गुणांमुळे ते व्यापारासाठी एक परफेक्ट माध्यम बनलं. पण गंमत बघा, खरं तर जगण्यासाठी सोनं काय कामाचं? गाय सोन्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उपयोगी आहे. सोनं काय आपलं पोट भरत नाही किंवा आपल्याला राहायला घर देत नाही. तरीसुद्धा एक तसा निरुपयोगी धातू एका उपयुक्त प्राण्यापेक्षा जास्त मौल्यवान ठरला. कसं काय? याचं उत्तर दडलंय सामूहिक विश्वासात. म्हणजे काय, तर जेव्हा अख्खा समाज एकत्र येऊन ठरवतो की एखाद्या गोष्टीला मूल्य आहे, तेव्हाच ती मौल्यवान बनते. सगळ्यांना हा विश्वास होता की या सोन्याच्या तुकड्याच्या बदल्यात त्यांना हवी ती वस्तू नक्की मिळेल. हाच विश्वास, हीच सोन्याची खरी ताकद आहे. तर मग आता पैशाच्या प्रवासातली दुसरी मोठी झेप बघूया, सोन्याकडून थेट कागदाकडे. इथे काय झालं तर विश्वास प्रत्यक्ष धातूवरून सरकून कागदावर दिलेल्या एका वचनावर आला. याची सुरुवात तशी खूप सोपी होती. लोक आपलं सोनं सुरक्षित राहावं म्हणून बँकेत ठेवायचे आणि बँक त्या बदल्यात एक पावती द्यायची, जिला आपण आज बँक नोटा म्हणतो. हळूहळू काय झालं की सोनं सोबत बाळगण्यापेक्षा लोक थेट याच पावत्या वापरून व्यवहार करू लागले, कारण ते जास्त सोपं आणि सोयीचं होतं, नाही का? आणि इथेच बघा, विश्वासाने एक नवीन वळण घेतलं. आता लोकांचा विश्वास थेट सोन्यावर नव्हता, तर तो त्या बँकेवर होता, जी वचन देत होती की या कागदाच्या तुकड्यामागे तुमचं सोनं सुरक्षित आहे. म्हणजे आता विश्वास एका वस्तूवर नाही, तर एका संस्थेवर होता. आणि आता येते तिसरी आणि सगळ्यात मोठी झेप, कागदाकडून केवळ आणि केवळ विश्वासावर. आज आपण जे पैसे वापरतो त्याच्यामागे सोनं नाहीये, तर फक्त सरकारवरचा आणि आपल्या सगळ्यांच्या व्यवस्थेवरचा विश्वास आहे. हे समजून घ्यायचं असेल तर 1930च्या दशकातल्या महामंदीचं उदाहरण घेऊया. तेव्हा जगभरात अर्थव्यवस्था कोसळली होती. मग असा प्रश्न येतो की अशावेळी सरकारने जास्त पैसे छापून लोकांना मदत का नाही केली? याचं कारण होतं गोल्ड स्टँडर्ड. हा एक नियम होता. या नियमानुसार सरकार जेवढ्या नोटा छापेल तेवढ्या किमतीचं सोनं त्यांना आपल्या तिजोरीत ठेवावं लागायचं. मग झालं असं की जास्त नोटा छापायला त्यांच्याकडे पुरेसं सोनंच उरलं नव्हतं. गोल्ड स्टँडर्डमुळे पैशाच्या मूल्याला एक स्थिरता होती, हे खरं आहे. पण संकट काळात पटकन निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जी लवचिकता हवी होती तीच नव्हती. म्हणजे सरकारचे हात जणू काय सोन्यानेच बांधले होते. आणि याच समस्येतून जन्माला आलं फियाट मनी. फियाट म्हणजे सरकारी आदेश. आज आपण जे रुपये, डॉलर्स वापरतो तेच हे फियाट मनी. या कागदी नोटांना स्वतःचं असं काहीच मूल्य नाहीये,
पण सरकारच्या आदेशामुळे आणि आपल्या सगळ्यांच्या विश्वासामुळे त्या चालतात. आणि मग हळूहळू पैशाचं सोन्याशी असलेलं नातं पूर्णपणे तुटलं. अमेरिकेने हे 2 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये केलं. आधी 1933 साली त्यांनी सामान्य नागरिकांना सोनं बाळगण्यावर बंदी घातली. आणि मग 1971 मध्ये परदेशी देशांसाठी डॉलरच्या बदल्यात सोनं देणं अधिकृतपणे बंद करून टाकलं. आणि इथूनच खऱ्या अर्थानं फक्त विश्वासावर चालणाऱ्या पैशाच्या युगाची सुरुवात झाली. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. इतकी वर्ष उलटून गेल्यावर आजच्या आधुनिक काळात सोनं पुन्हा एकदा चर्चेत येतंय. त्याचं पुनरागमन होतंय. पण का? चला हेच समजून घेऊया. हा आजच्या काळातला एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. जर पैसा म्हणजे फक्त सरकारवरचा विश्वास आहे आणि आपलं चलन त्यावरच चालतंय, तर मग आज लोक आणि मोठमोठे देश पुन्हा सोनं का विकत घेतायत? याची काही मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे सरकार आणि अर्थव्यवस्थांवरचा विश्वास कुठेतरी कमी होतोय. दुसरं, वाढत्या महागाईपासून स्वतःच्या पैशाचं संरक्षण करण्यासाठी लोक सोन्याकडे बघतायत. आणि तिसरं, अनेक देश अमेरिकन डॉलरला एक पर्याय शोधत आहेत. अशा अनिश्चिततेच्या काळात सोनं पुन्हा एकदा एक सेफ बेट किंवा सुरक्षित पर्याय म्हणून समोर येत आहे. तर गाईगुरांपासून सुरुवात झाली, मग सोनं आलं, मग आला कागद. पैशाचा हा प्रवास खरं तर आपल्या विश्वासाचाच प्रवास आहे, नाही का? आपण एका उपयुक्त वस्तूपासून सुरुवात करून आज फक्त एका कल्पनेवर, एका विश्वासावर येऊन पोहोचलो आहोत. मग आता यानंतर पुढची झेप काय असेल? क्रिप्टोकरन्सी की अजून काहीतरी, जे आज आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं आहे? याचा विचार करायला हवा.